नमस्कार मंडळी. आपल्याला फक्त तोंडच नाही तर हातही चालवता येतात हे दाखवण्यासाठी आपण आज मस्त बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहे. तर सर्वात पहिले आपण कढईमध्ये घेतलं होतं तूप 2 चमचे आणि त्यात मी ऑलरेडी बनवलेले सारण टाकलं आहे. ज्या प्रमाणात सारण घेतलं आहे, खवलेलं खोबरं घेतलं आहे, त्याच प्रमाणात अर्ध-अर्ध करून दूध आणि अर्धं पाणी आणि त्यामध्ये 1 चमचा तूप आणि त्यामध्ये आपलं उकडीच्या मोदकाचं पीठ टाकायचंय. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर ते 10 मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे. ते झाल्यानंतर जसं पीठ गरम आहे, तसंच गरम पीठ मस्तपैकी मळून घ्यायचंय. मळता-मळता कोणाला तरी आठवायचंय ज्याला मारायची इच्छा होतीये आणि मस्तपैकी मळून घ्यायचंय. त्याच्यानंतर ताटाला तूप लावून घ्यायचंय आणि असं सगळेजण म्हणतात, की "आम्हाला चालणार नाही, असंच बनवायचं, तसंच बनवायचं." पण आम्हाला नाही बाबा बनवता येत. आम्ही साच्यानेच मोदक बनवणार. मस्त साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं. मस्त त्याचा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये मग सारण भरायचं आणि मग ते खालून बंद करून टाकायचं. असंच 2-3 मोदक बनवून दिसतायत व्हिडिओमध्ये, पण आपण बाप्पाला 21 मोदक वाहतो. आता 21 मोदक का व्हायचे? ह्याचं एक रिझन आहे. 21 हा आपल्या धर्मामध्ये एक पवित्र अंक मानला जातो. 10 इंद्रियांचं नियंत्रण, 5 प्राण, 5 तत्व आणि एक मन एकत्र मिळून होतात 21. जेव्हा आपण गणपतीला 21 मोदक अर्पण करतो, तेव्हा आपण आपली सर्व इंद्रिय, प्राण, तत्व आणि मन प्रभूच्या चरणी अर्पण करतो. म्हणूनच आपण गणपतीला 21 मोदक देण्याची परंपरा आजही जपतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपले मोदक बनून एकदम रेडी आहेत. बघा किती मस्त दिसतायत. केसरही लावले. हेच मोदक बाप्पाला सर्व्ह करा म्हणजे बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील.